स्वप्नांना नवसंजीवनी. शिवतेज फोटो स्टुडिओचा भावनिक नवा अध्याय सुरू. शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या आठवणी जपणारा शिवतेज फोटो स्टुडिओ आज नव्या जागेत स्थलांतरित झाला. पण हे फक्त स्थलांतर नाही, तर अनेक वर्षांच्या संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांच्या प्रवासाचा भावनिक टप्पा आहे. कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये आयुष्यभराच्या आठवणी कैद करणाऱ्या या स्टुडिओने कित्येक कुटुंबांचे आनंदाचे क्षण, लग्न समारंभ, वाढदिवस आणि जीवनातील अनमोल क्षण जपले आहेत. या प्रत्येक फोटोमागे आहे एक कथा आणि त्या प्रत्येक कथेमागे आहे अरुण भोसले यांची अथक मेहनत. सुरुवातीला छोट्याशा जागेत मर्यादित साधनांमध्ये सुरू झालेला हा प्रवास आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सजलेल्या भव्य स्टुडिओपर्यंत पोहोचला आहे. व्यवसायात अनेक वेळा चढ उतार आले, परिस्थिती कठीण झाली, मोबाईल फोटोग्राफीमुळे आव्हाने वाढली, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही: कामावरचा विश्वास आणि स्वप्नांवरची श्रद्धा. आज नव्या ठिकाणी उभारलेला हा स्टुडिओ फक्त व्यवसाय नाही, तर एक स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण आहे. फोटो स्टुडिओ सोबतच गिफ्ट शॉपिंग, मग प्रिंटिंग आणि विविध प्रिंटिंग सेवांची सुरुवात करून त्यांनी आपल्या कष्टांना नव्या दिशा दिल्या आहेत. या भावनिक क्षणांचे साक्षीदार ठरले शिवसेनेचे माजी आमदार नितीनराजे शिंदे, ज्यांच्या हस्ते या नव्या पर्वाचे उद्घाटन झाले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले, जिद्द आणि कष्ट असेल तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. आज शिवतेज स्टुडिओने हे सिद्ध करून दाखवले आहे. मोबाईलच्या युगातही फोटोग्राफीचा आत्मा जिवंत ठेवणे ही मोठी गोष्ट आहे. कार्यक्रमात नगरसेविका स्वाती शिंदे, साक्षी बोरगावे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान होता, कारण हा केवळ स्टुडिओचा नाही, तर शहराच्या अभिमानाचा क्षण होता. आज शिवतेज फोटो स्टुडिओ नव्या जागेत उभा आहे, पण त्याच्या भिंतीमध्ये अजूनही तेच प्रेम, तीच मेहनत आणि तीच माणुसकी जिवंत आहे. हा फक्त व्यवसाय नाही, हा आहे आठवणी जपण्याचा, स्वप्न पूर्ण करण्याचा आणि हार न मानण्याचा प्रवास. प्रत्येक फोटो एक आठवण आणि प्रत्येक आठवण एक भावना. एक मिनिट, एक सेकंड, मागे 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 फॅमिली घ्या. फोटोग्राफी क्षेत्रात 1992ला आपण फोटो स्टुडिओ चालू केला. त्यानंतर आपण आता नवीन अत्याधुनिक कॅमेरे वापरून आता व्हिडिओ फोटोग्राफी चालू केलेली आहे.